पी-सी-ओ-डी हा स्त्रियांच्या अंडाशयाशी संबंधित हार्मोनल विकार आहे. या स्थितीत अंडाशयामध्ये अनेक लहान-लहान फुटकुळ्या तयार होतात आणि दर महिन्याला होणारे अंडोत्सर्जन नीट होत नाही आणि यामुळे प्रत्येक महिन्यात अंड तयार होतं, ते परिपक्व होऊन बाहेर पडतं. पण पी-सी-ओ-डीमध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही. ते तसंच अंडाशयामध्ये राहतं आणि अशी अनेक अपूर्ण अंडाशये आत राहिल्यामुळे छोट्या-छोट्या पुटकुळ्या तयार होतात. शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. त्यामुळे शरीरामध्ये नेमकं काय होतं? तर पी-सी-ओ-डीमध्ये मुख्यतः 3 गोष्टी घडतात. पहिलं म्हणजे पुरुष हार्मोन्स वाढतो आणि स्त्रीच्या शरीरामध्ये थोड्या प्रमाणात पुरुषांचे हार्मोन्स स्रवतात. पण पी-सी-ओ-डीमध्ये तो जास्त प्रमाणामध्ये स्रवतो. इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो आणि शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि वजनही वाढतं. पाळीचं नैसर्गिक चक्र बिघडतं. अंडोत्सर्जन होत नसल्यामुळे पाळी अनियमित होते आणि त्याच्या शरीरावरती खूप असे गंभीर परिणाम दिसतात. पहिला पी-सी-ओ-डीचा प्रॉब्लेम किंवा लक्षण म्हणजे मासिक पाळी अनियमित होते. 2 ते 3 महिने पाळी येत नाही. 30 ते 35 किंवा 60 दिवसांनी पाळी येते. खूप कमी किंवा जास्त रक्तस्राव होतो आणि यामुळे गर्भाशयाच्या अस्तरवर परिणाम होतो. वजन वाढतं, पोटाभोवती चरबी वाढते, पोट सुटतं, वजन पटकन वाढतं. कमी खाल्लं तरी वजन कमी होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे हृदयरोग किंवा मधुमेहाचा धोका वाढतो. चेहऱ्यावर, शरीरावर जास्त केस येतात, जसं की हनुवटी, वरच्या ओठांवर केस येतात, पोटावर जाड केस येतात, कारण पुरुष हार्मोन्स वाढलेला असतो. त्याचप्रमाणे पिंपल्स आणि तेलकट त्वचा, मोठे दुखणारे पिंपल्स येतात, वारंवार मुरूम येतात, कारण हार्मोनचं असंतुलन झालेलं असतं. केस गळतात, डोक्यावरील केस पातळ होतात, कपाळ मोठं दिसतं. त्याचप्रमाणे गर्भधारणेमध्येही अडचणी निर्माण होतात. अंडोत्सर्जन होत नसल्यामुळे गर्भधारणा उशिरा होते. काही स्त्रियांमध्ये होतही नाही. त्याचप्रमाणे मानसिक बदलही होतात, जसं की चिडचिड, ताण, नैराश्य, आत्मविश्वास कमी होतो, कारण हार्मोन्स आणि शरीरामध्ये बदल झालेले असतात. त्याचप्रमाणे शरीरावर काही गंभीर असे परिणामही होतात, जसं की मधुमेहाचा धोका वाढतो. पी-सी-ओ-डीमध्ये इन्सुलिन रेसिस्टंट वाढलेला असतो. दीर्घकाळ जर आपण नियंत्रण नाही ठेवलं तर डायबिटीज 2 वाढतो, हृदयविकाराचा धोका वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढतं, रक्तदाब वाढतं, रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठते आणि भविष्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे गर्भाशयावरतीही परिणाम होतात. पाळी अनियमित राहिली तर गर्भाशयाच्या आतील अस्तरची जाडी वाढते. आपण जर त्याकडे दुर्लक्ष केलं, गर्भाशयाचा धोका वाढतो, वंध्यत्व येऊ शकतं. त्याचप्रमाणे थायरॉईड आणि हार्मोन्सच्या समस्याही निर्माण होतात. पी-सी-ओ-डी असलेल्या महिलांमध्ये थायरॉईडची समस्याही असतेच. त्याचप्रमाणे लठ्ठपणा कायम वाढतच राहतो. एकदा वजन वाढल्यावर ते कमी करणं खूप कठीण होतं. त्याचप्रमाणे त्वचेवर काळेपणा येतो. मान, बगल, जांघेच्या घड्यांमध्ये काळेपणा जाणवतो. हे इन्सुलिन रेसिस्टन्सचं चिन्ह असू शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पी-सी-ओ-डी का वाढतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि पी-सी-ओ-डी वाढण्याचं कारण म्हणजे आधुनिक जीवनशैली, जसं की जास्त बसून राहणं, जंक फूड खाणं, साखर जास्त खाणं, झोप कमी घेणं, मानसिक ताण, व्यायामाचा अभाव यासारख्या कारणांमुळे सध्या पी-सी-ओ-डी वाढताना आपल्याला दिसतोय. यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर वजन 5 ते 10% कमी करा. तुम्ही 5 किलो जरी वजन कमी केलं तरी तुमची पाळी सुधारते. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला. साखर, मैदा, बेकरी पदार्थ शक्यतो टाळा आणि आहारामध्ये प्रथिने वाढवा. त्याचप्रमाणे मूग, डाळी, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा. अंडी खा, हरभरा खा. त्याचप्रमाणे योग आणि प्राणायाम करा. यामध्ये तुम्ही भुजंगासन करू शकता, अनुलोम विलोम करू शकता. यामुळे तुमच्या शरीराची हालचालही होते आणि ताणही कमी होतो. त्याचप्रमाणे ताण कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान करा, भजन करा, नवीन गोष्टी वाचा. यामुळेही तुमचा ताण कमी होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पी-सी-ओ-डी हा आजार जीव घेणार नाही. पण दुर्लक्ष केलं तर मधुमेह, हृदयरोग, वंध्यत्व यासारख्या समस्यांना आपण आमंत्रण देऊ शकतो. तेव्हा योग्य वेळी तपासणी केली, जीवनशैलीमध्ये बदल केला तर पूर्णपणे आपण पी-सी-ओ-डीवरती
नियंत्रण नक्कीच आणू शकतो. यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल करून चांगल्या सवयी लावणं खूप महत्त्वाचं आहे.